भाग 38. रात्र 37वी. अब्रूचे धिंडवडे. श्यामनं आरंभ केला. शेवटी आमच्यावर मारवाड्यानं फिर्याद करण्याचे ठरवले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज आणि मुद्दल मिळून 4,000ची त्यानं फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकारांचे देणे योग्य ठरले आणि सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती. आईला 2 दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे, शेवटी या डोळ्यां देखत अब्रूचे धिंदवडे होणार ना ग. या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची. माझे प्राण ने ना ग आई, नको हा जीव. अशी ती प्रार्थना करत होती. पुरुषोत्तम शाळेला गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला होता. ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती, रडत होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. महार ढोलक घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे हो वगैरे ओरडत सांगे आणि ढोलके वाजवे. दुसऱ्याच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांना वाईट वाटत होतं. महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्यानं ढोलके वाजवले. सारी मुलं ऐकू लागली. त्यानं दवंडी दिली आणि पुढे गेला. माझ्या भावाला मुलं चिडवू लागली. पोरं त्या दवंडीची नक्कल करत आणि माझ्या भावाच्या पाठीस लागत. पुरुषाच्या घराची जप्ती होणार, ढुमढुम ढुमाक ढुमढुम ढुमाक असं ती म्हणत आणि पुरुषोत्तम रडू लागले. त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला आणि म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कुठं चाललायस? बस खाली, अर्ध्या तासानं शाळा सुटेल. मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयाची कालवा कालव समजली का नाही? 10 वाजले. शाळा सुटली. लांडग्यांची कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुलं त्याच्या ढुम 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 करत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला आणि एकदम आईला बिलगला. आई, सारी मुलं मला चिडवतात का ग? असं म्हणतात तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार. आई, सारे का माझ्या पाठीस लागतात? आपल्याला इथून बाहेर काढणार का ग? काय झाले? तो आईला विचारू लागला. बाळ, देवाची मर्जी, मी तरी काय सांगू तुला. असं म्हणून पडल्या पडल्यास त्या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. माय लेकर शोक सागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, जा बाळ, हातपाय धु. आज राधा ताईकडे जेवायला जाहो. इंदूने तुला बोलावले आहे. लहान भाऊ, त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला. त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले, देवाची पूजा केली. लाज वाटत होती तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रही विचारत नव्हतं. ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे, तिथंच लहान लहान पोरं त्या दिवशी त्यांची टर उडवत होते. जिथं फुले वेचली तिथं शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईनं कसे बसे आबरूनं दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यायची होती. मानाची शिखरं आणि अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकारे देव दाखवू इच्छित होता. संपूर्ण सुख आणि संपूर्ण दुःख दोन्हीही कळाली पाहिजेत. अमावस्या आणि पौर्णिमा दोन्हीचं दर्शन झालं पाहिजे. या संसाराचं संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती. दुपारी पोलीस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची 4 भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकवली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच. मणी मंगळसूत्र काय ते राहिले होते. होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकारानं कुलूप ठोकले, सील केले. आम्हाला राहायला 2 खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या. ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप आणि आत मनस्ताप. आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून जातात. आई धाडकन खाली पडली. आई, आई असं करत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरुणावर ठेवण्यात आलं. थोड्या वेळानं आईला शुद्ध आली आणि ती म्हणाली, ज्याला भीत होते ते शेवटी झाले. आता जगणे आणि मरणे सारखेच आहे हो.